संरक्षण मंत्र्याच्या विधानाची आता पीओके घेणारच हे आम्ही नाही तर खुद्द देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मात्र पीओके घेण्याचा नेमका प्लॅन आहे काय आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काय इशारा दिलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। पीओके भारतात येणारच। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा निर्धार। पाकशी केवळ दहशतवाद, पीओकेवरच चर्चा। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संघर्षाला सुरुवात झाली। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं। भारतानं आता आणखी एक पाऊल पुढे टाकत पीओके मधील म्हणजेच पाक व्याप्त काश्मीर मधील नागरिक आमचे बांधव असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय। पाकिस्तानशी फक्त दहशतवादावर आणि पीओकेवरच चर्चा होईल असा थेट इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलाय। अब जब भी बात होगी केवल आतंकवाद पर बात होगी, पीओके पर बात होगी और किसी दूसरे मुद्दे पर पाकिस्तान के साथ बात नहीं होगी। पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग हमारे अपने हैं, आप मानते हैं ना? पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग वो हमारे अपने हैं, हमारे परिवार का हिस्सा है। याआधी भारताच्या कारवाईनं घाबरलेल्या पाकनं पीओकेतून सैन्याला माघार घेण्यासाठी सांगितलं होतं, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर अशाच प्रकारे पीओके ताब्यात घेतलं जाईल असा इशारा दिला होता। अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 नुसार जम्मू आणि काश्मीर भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग आहे। 1994 लाच काश्मीर भारताचा भाग असल्याचा ठराव संमत करण्यात आला होता। संविधानात पीओके बाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असतानाही पाकनं 1948 मध्ये पीओकेवर अवैध ताबा घेतलाय। मात्र आता पीओके तिरंगा फडकण्याची चिन्ह आहे, कारण भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्लूप्रिंट तयार केली आहे। काय आहे ही ब्लूप्रिंट पाहूया। काश्मीरच्या तुलनेत पीओके मध्ये विकास नगण्य आहे। पीओके मधल्या नागरिकांना सातत्यानं अन्यायपूर्ण वागणूक दिली जाते। मंत्र्यांच्या या मोठ्या विधानानंतर पुढची बातमी आता पाकिस्तानमधून। पहलगाम हल्ल्यात सर्वात मोठा खुलासा झाला आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीरच या हल्ल्याचे मास्टरमाइंड असल्याचा पर्दाफाश पाकच्याच माजी मेजरनं केलाय। तसंच पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याच्या कटात 4 ते 5 उच्च अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचं माजी अधिकारी आदिल राजानं म्हटलंय। बघा पाकिस्तानचा माजी अधिकारी आदिल राजानं काय गौप्यस्फोट केला आपण पाहूया ग्राफिकच्या मध्ये। पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पाठिंबा देतं। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग। आपलं पद वाचवण्यासाठी ही सगळी मुनीरची धडपड होती। पद वाचवण्यासाठीच असीम मुनीरनं पहलगाम हत्याकांड घडवलं। यासाठीच असीम मुनीरला फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली।
ऑपरेशन सिंदूर नंतरची दहशतवाद्याची लष्कर-ए तैयबाचा दहशतवाद्याची मुजोरी काही कमी होत नाहीये, कारण लष्कर-ए तैयबाच्या एका कार्यक्रमात दहशतवादी मुजम्मिल हाजवी यानं थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदी, तुम्ही आम्हाला बंदुकीच्या गोळ्यांची भीती दाखवता, आम्ही तुमच्या मिसाईलनं नाही घाबरलो, गोळ्यांनी काय घाबरणार, असं विधान या दहशतवाद्यानं केलंय. तुम हमें अपनी गोली से डराते हो मोदी, हम तुझे वादे पैगाम देते हैं, हमारे तो बच्चे तेरे मिसाइलों से नहीं डरे, हम तेरी गोली से कहां डरेंगे। और ये पैगाम सुन, ये वादे पैगाम है, हमें खौफजदा न तेरे बड़े कर सके न तू कर सकेगा। तू तारीख जरा देख ले, इस हिंदुस्तान के अंदर तेरे बाप दादा की तारीख क्या है और हमारे आबाओ अजदाद की तारीख क्या है। तेरे बाप दादा ने हमेशा हमारे आबाओ अजदाद के सामने पानी भरा है और हम तुझे भी ये बात कहते हैं, वक्त आने वाला है जब तू भी हमारे सामने पानी भरेगा। होता खासदार राहुल गांधींच्या पत्राकडे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलंय. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या पूंछ आणि इतर भागांसाठी केंद्र सरकारनं ठोस मदत करावी, त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्रानं पॅकेज तयार करावं, अशी विनंती राहुल गांधींनी केंद्र सरकारला केली. पुढची बातमी ठाण्यातून. पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपात ठाण्यातून रवी वर्मा नावाच्या एका 27 वर्षांच्या इंजिनियरला अटक झाली. लष्कराला डिफेन्स साहित्य पुरवणाऱ्या कंपनीत रवी वर्मा काम करत होता. पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्हनं रवीला हनी ट्रॅपमध्ये अडकावत त्याच्याकडून गोपनीय माहिती काढून घेतली. नोव्हेंबर 2024मध्ये रवीची पाकिस्तानच्या एका मुलीच्या संपर्कात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर ते मार्चपर्यंत तो फेसबुक आणि व्हॉट्सअपद्वारे गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत होता. पुढच्या बातमीकडे. बातमी नागपूरमधून. पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडे या महिलेला पोलिसांनी आता नागपुरात आणलेलं आहे. सुनीतानं मोबाईलमधील डेटा उडवल्यानं तिच्यावर आता संशय निर्माण झाला आहे. पाकिस्तानात कशासाठी ती गेली होती, तिथं कोणाच्या संपर्कात आली होती, असे सवाल आता उपस्थित झाले. चौकशीत तथ्य आढळल्यास ATS आणि NIA आता चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोन्ही संस्थांकडनं चौकशी होईल. BSFची सुरक्षा असताना देखील सुनीतानं नियंत्रण रेषा पार करून ती पाकिस्तानात कशी गेली याची चौकशी अगदी सखोलपणे होणार आहे. ते सांगतात की शेवटच्या विलेजमध्ये मी जॉब शोधण्यासाठी गेली होती, मला माहीतच नव्हतं ते विलेज कुठलं आहे. तर ह्या प्रकारचे थोडे उत्तर येत आहेत. तर ते थोडं व्हेरीफाय करण्यासाठी वेळ लागू शकतो, परंतु आपण लवकरच याच्यामध्ये सत्य काय आहे ते निष्पन्न करू. त्यांचं चॅटिंग वगैरे सर्व इथूनच सुरू झाली होती, ते कपिलनगरमध्ये असताना. त्याच्यामुळे बराचसा तपास आपला इथून होईल आणि हा बराचसा तपास जो आहे तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल किंवा मोबाईल फोनवर कॉन्टॅक्ट असेल त्याच अनुषंगाने होणार आहे. पुढची बातमी काश्मीरमधून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी जम्मूमध्ये आता दाखल झालेत. उद्या ते पूंछला भेट देऊन पाकिस्तानी गोळीबारात बळी पडलेल्या कुटुंबांना भेटणार आहेत. तसंच BSF जवानांच्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांच्याशी ते संवाद देखील साधतील. अमित शहा आता जम्मूमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळी ते जवानांशी देखील संवाद साधणार आहेत आणि पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये, पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात जी कुटुंब बळी पडलेले आहेत त्यांच्याशी देखील, कुटुंबातील वारसांशी ते संवाद साधणार आहेत. तर राज्यातल्या बातम्यांकडे. एक धक्कादायक बातमी आणि सगळ्यांनी ही बातमी आवर्जून बघावी. हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसचा काळा धंदा एका डॉक्टरनंच उघड केलाय. मात्र ही कट प्रॅक्टिस कशी चालते, त्यात सर्वसामान्य लोकांचं रक्त कसं शोषलं जातं, पाहूयात हॉस्पिटलच्या गोरखधंद्याचं काळं सत्य साम टीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. आरोग्य यंत्रणेला वाळवी, कट प्रॅक्टिसचा धंदा, रुग्णांचा वांदा. डॉक्टर कडूनच हॉस्पिटलचं काळं सत्य उघड. मैनेजमेंट कहता है इस महीने ICU में इतने बेड भरने चाहिए. सर्वसामान्यांना मृत्यूपासून वाचण्याचं अंतिम ठिकाण. मात्र आता हेच हॉस्पिटल लुटीचे अड्डे बनलेत. ज्यांना देवदूत मानलं जातं तेच रुग्णांचं रक्त शोषणारे गोचिड असल्याचं समोर आलंय. हॉस्पिटलमधील लुटीच्या गोरखधंद्याचं काळं सत्य एका डॉक्टरनंच उघड केलंय.
क्या हम डॉक्टर है या किसी इंश्योरेंस एजेंट की तरह कोटा पूरा करने वाले सेल्समैन? रोज मीटिंग होती है, कितने नए पेशेंट लाए, कितने टेस्ट लिखे, कितने रेफर किए सर्जरी के लिए। ना पूछो कौन बचा कौन गया, ना पूछो वाकई किसी इलाज की जरूरत थी। और मैं हर रात अपने आप से यही सवाल करता हूँ, क्या मैं अब भी डॉक्टर हूँ या फिर एक टारगेट फुलफिल करने वाला कर्मचारी? माफ करना, इंसान हूं मैं भी। मरीज को संख्या में गिनते गिनते कभी कभी खुद को भी गिनती में शामिल करने लगता हूँ। डॉक्टरनंच हॉस्पिटलचं काळं सत्य उघड केल्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मात्र यापासून अंतर राखलंय. आपण डॉक्टर आहात की सेल्समॅन असा एक व्हिडिओ एका खाजगी डॉक्टरचा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तो डॉक्टर मुंबईत एका रुग्णालयामध्ये काम करतोय. त्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त पेशंट दवाखान्यात वाढावे याच्यासाठी टार्गेट दिलं जातं. अशा पद्धतीचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओची काय शहानिशा आपण करणार आहात का? या संदर्भात काही चौकशी झाली? नाही, मी व्हिडिओ बघितलेला नाही, मला माहिती घ्यावी लागेल. जर ती माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर बोलणं अधिक उचित होईल. अनेक डॉक्टरांकडून रुग्णांना अनावश्यक चाचण्या करण्यास सांगितलं जातं. रुग्णांना गरज नसताना ICU मध्ये ठेवण्यात येतं. यामध्ये हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर्स आणि लॅब यामधून रुग्णांची लूट केली जाते. लुटीची एक साखळीच आहे. मात्र डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि सरकारनं अनेक कायदे केलेत. खरं तरी कट प्रॅक्टिस बेकायदेशीर आहे. मात्र कट प्रॅक्टिस प्रकरणात डॉक्टरांवर काय कारवाई केली जाते ते पाहूया. रुग्णाला डायग्नोस्टिक सेंटर्स लॅबकडे पाठवण्यासाठी कमिशन मिळतं. कमिशनसाठी अनावश्यक चाचण्या आणि उपचार करणं बेकायदेशीर आहे. डॉक्टर दोषी आढळल्यास त्याचा वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. 1 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000 दंडाचीही तरतूद आहे. 200 पैकी 60 डॉक्टरांवर कट प्रॅक्टिस प्रकरणी आतापर्यंत कारवाई झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनकडे कट प्रॅक्टिसची तक्रार केल्यानंतरही बोटावर मोजण्या इतक्या प्रकरणात कारवाई होते. त्यामुळे लुटीची ही साखळी कायमची नेस्तनाबूत होणं गरजेचं आहे. हॉस्पिटलला लुटीचा अड्डा बनवणाऱ्या आणि कट प्रॅक्टिसवर पोट भरणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईसाठी कठोर कायदा बनवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. वैद्यकीय क्षेत्रातल्या या खास रिपोर्टनंतर पुढची बातमी आता पुण्यातून. वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नका, माझी मुलगी गेली असं सांगताना वैष्णवीच्या वडिलांनाच म्हणजेच अनिल कसपटे यांना अश्रू अनावर झाले. कालच हगवण्यांच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत कोर्टात युक्तिवाद केला होता. त्यामुळेच वैष्णवीच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन हगवण्यांचे सर्व आरोप फेटाळलेत आणि चारित्र्यावर शिंतोडे उडू नका अशी विनंती केली. कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते. ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती. तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते. त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत. माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट शिंतोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून. याच प्रकरणातील आणखीन एक बातमी आहे. वैष्णवीला मृत्यूआधी 8 दिवस मारहाण करण्यात आली होती. शशांक हगवणेनं लोखंडी पार आणि पाईपनं बेदम मारहाण केली होती असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी केलाय. वैष्णवीला मारहाण केलेला पाईप देखील पोलिसांनी जप्त केला आहे. वैष्णवीच्या पतीनं बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय. रिपोर्टच तसे 5-6 दिवस तिला मारहाण करण्यात आली. त्यावेळेस एकदा आली होती तर आधार केलं, त्यावेळेस ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय. पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही ह्याच्यावर 7 वाजता फोन आला आणि तिला जावं लागलं. हगवण्यांच्या घरातून आणखी काय काय वस्तू जप्त करण्यात आल्यात ते आपण पाहूया. काळ्या रंगाचा लोखंडी पार, पांढऱ्या रंगाचा प्लॅस्टिकचा पाईप, पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी, पळून जाण्यासाठी वापरलेली वाहनं, लग्नात हुंडा म्हणून दिलेले चांदीचे दागिने आणि साडी, आरोपींकडचं पिस्तूल, मोबाईल आणि पासपोर्ट.
पुढच्या बातमीकडे. 4 कांचिलात मारणाऱ्यांचा मी सत्कार करेन असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी हगवणेंच्या वकिलावर संताप व्यक्त केलाय. त्याचं नेमकं कारण काय आहे, रोहिणी खडसेंनी ही ऑफर का दिली, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. ऐकलत, हा आहे कायद्याची पदवी घेतलेला हगवणे कुटुंबाचा वकील विपुल दुशी. यानं चक्क कोर्टातच अकलेचे तारे तोडले. नवऱ्यानं बायकोच्या 4 कानशिलात मारल्या तर ती हिंसा नाही असा युक्तिवाद केलाय आणि त्याला संदर्भ दिलाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा. मात्र वकिलाच्या याच वक्तव्यामुळे संतापलेल्या रोहिणी खडसेंनी जो वकिलाच्या कानशिलात मारीन त्याचा मी सत्कार करेन अशी ऑफरच दिली. तर दमान यांनीही हगवणेच्या वकिलाची सनदच रद्द करा अशी मागणी केली आहे. ती काय अशी 307 किंवा जीव घेणा हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे. एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं, त्याचं पर्यवसन मारहाणीमध्ये झालं, ती हॅरेसमेंट होत नाही. डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारणं आहेत. शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं. आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का, हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट. मला तातडीने पहिलं सांगायचं आहे की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. हुंड्यासाठी झालेल्या छळातून वैष्णवीचा मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे आणि दीर सुशील हगवणे तुरुंगात आहेत. मात्र आता वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींची बाजू मांडताना हगवणेच्या वकिलानं हद्दच पार केली. मात्र पुणे बार असोसिएशननंही संवेदनशीलपणे भूमिका घेण्याऐवजी अकलेचे तारे तोडणाऱ्या वकिलाचीच बाजू घेतली. त्यामुळे रोहिणी खडसेंनाही एक पाऊल मागे घ्यावं लागलंय. माझी नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का, आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. महिलांच्या छळासंदर्भात वकिलानं अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं. मात्र न्यायालयानं वकिलाचा युक्तिवाद फेटाळून लावत आरोपींना तुरुंगात धाडलं. त्यामुळे कोर्टातच हिंसेचं समर्थन करणाऱ्या वकिलांचे कोर्टानंच कान टोचायला हवेत, ज्यामुळे कुठलाही वकील हिंसेचं समर्थन करणार नाही. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे. याच प्रकरणातील आणखी एक बातमी. बावधन पोलिसांनी हगवणेच्या 5 गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला आणून लावल्यात. आरोपी असलेल्या हगवणे आणि त्याच्या मुलानं 3 गाड्यांमधून प्रवास केला होता. या गाड्यांपैकी राजेंद्र हगवणे फरार असताना एक गाडी राजेंद्र हगवणे याचा मुलगा सुशील हगवणे याच्या नावावर आहे, तर बाकी 2 गाड्या वेगवेगळ्या नावाने आहेत. या 5 गाड्यांमध्ये एंडोवर, बलेनो, थार, फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा यांचा समावेश आहे. फोर्ड एंडेवर बघा कुठल्या कुठल्या गाड्या आहेत जप्त झालेल्या. थार, फॉर्च्युनर, बलेनो. गुन्हा दाखल झाला तर याच गाडीने ते सगळे पळून गेले होते. ॲक्टिवा. वैष्णवी हगवणे प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या तिघांना आता न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. तिघांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यामुळे या तिघांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय. आजच त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. पती, सासू आणि नंडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. आता गौतमी पाटीलच्या वक्तव्याकडे. वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे असं गौतमी पाटीलने म्हटलेलं आहे. मी वैष्णवीच्या आई वडिलांसोबत आहे असं देखील गौतमी पाटीलने स्पष्ट केलेलं आहे. न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असं प्रसिद्ध
लावणी नृतिका गौतमी पाटीलने म्हटलंय. वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी गौतमी पाटीलची प्रतिक्रिया आहे. बैलासमोर डान्स केल्याचा व्हिडिओ खरा आहे असं देखील गौतमी पाटीलनं स्पष्ट केलेलं आहे. तर आता जी परिस्थिती सुरू आहे, लोक हुंडाबळीसाठी मुलींची छळवणूक करतात, मारहाण करतात, अनेक मुलींचे जीवही यातमध्ये गेलेले आहेत. कसं सगळ्या गोष्टीकडे बघती वैष्णवी हगवणे प्रकरणावर? जे झालं ते खरंच खूप दुर्दैवी होतं. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. फक्त मी एकच सांगेल की जो कोणी दोषी आहे, आरोपी आहे, जो कोणी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी. बस मी एवढंच सांगते. कारण एवढं सगळं झाल्यावर त्या माणसाला म्हणजे सोडणं हे मला चुकीचं वाटतं की त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण हे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. म्हणजे हुंडा घेणे, हुंडा देणे हे चुकीचं आहे. हुंडा घेणे पण आणि हुंडा देणे पण चुकीचं आहे. पोरगी आपलं सर्वस्व सोडून म्हणजे नवऱ्याच्या घरी जाते आणि त्यात आपण हुंडाही द्यायचा हे मला योग्य नाही वाटत. गौतमी पाटीलच्या प्रतिक्रियेनंतर वळूया पुढच्या बातमीकडे. जालिंदर सुपेकरांना गृह विभागानं आता दणका दिलाय. नाशिक, संभाजीनगर आणि कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा जो कार्यभार आहे तो त्यांच्याकडनं आता शासनानं काढून घेतलेला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सुपेकर यांचं नाव चर्चेत आहे. सुपेकर हे सध्या पुणे कारागृहाच्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत आणि हगवणे कुटुंबाचे ते जवळचे आहेत, नातेवाईक आहेत. आणि या संदर्भात सगळ्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांच्याकडचा आता अतिरिक्त पदभार सरकारनं काढून घेतलाय. पुढच्या बातमीकडे. फरार आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झाली कारण पुणे पोलिसांनी आता निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी केली. वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवण्याच्या पतीचा जवळचा मित्र आहे आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्यानं वैष्णवीच्या बाळाला लपून ठेवलं होतं. 75 जे ॲक्ट हे कलमसुद्धा याच्यामध्ये वाढ करून आणि कन्फाईनमेंट 342 जो पूर्वीचा IPC आहे म्हणजे मुलाला दाबून ठेवला त्याबद्दल तो गुन्हा दाखल झाला आहे. याच्यातून रितसर कोर्ट टाकून पण आपण सर्व परमिशन्स वगैरे घेतलेल्या आहेत की निलेश चव्हाणला या ठिकाणी ताब्यात ठेवला आहे. तो फेक कॉल होता कंट्रोलला दिलेला, त्याच्यावरून ते गायकवाड नावाचे संतोष गायकवाड नावाचे व्यक्ती आहे त्याच्यावर 227 प्रमाणे एक BNS प्रमाणे NC दाखल केलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे. कुणाला ते विनाकारण खोटे कॉल करणे किंवा वारंवार कॉल करणे, फेक कॉल करणे यासाठी जर कुणी त्याचा वापर करत असेल तर त्याच्या विरोधात नक्कीच पोलीस कारवाई करतील. पुढची बातमी पुण्यातूनच आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आरोपी असलेले हगवणे कुटुंबियांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. कारण शशांक आणि लता हगवणे यांच्या विरोधात म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजेच वैष्णवीच्या पती आणि सासू विरोधात हा गुन्हा दाखल आहे. शशांक आणि लता हगवणे यांनी मिळून प्रशांत येळवंडे नावाच्या व्यक्तीची JCB मशीनच्या खरेदी व्यवहारात जवळपास 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. शशांक हगवणे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. वैष्णवीचा पती शशांक आणि सासू लता यांच्या विरोधात हा फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आता खानदेशमधून एक धक्कादायक बातमी. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता वादात सापडलेली आहे. कारण लाडकीचे लाड पुरवताना चक्क आदिवासींनाच वेठीस धरण्यात आले. ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. लाडकीचा निधी राजकीय वादावादी. लाडकीसाठी आदिवासी वेठीला. नीती आयोगाच्या नियमांना केराची टोपली. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा भार तिजोरीवर आल्याचं सत्ताधाऱ्यांनी मान्य केलंय. त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी थेट आदिवासी विभागाच्या निधीवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. तब्बल 335 कोटींचा निधीच लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळे राजकीय धुमशान रंगलाय. त्यांनी आदिवासी विभागाचे पैसे वळवले. त्यांनी समाज कल्याण विभागाचे स्वतः संजय शिरसाट बोलले त्या संदर्भामध्ये पैसे वळवलेले आहेत. याचा अर्थ तुम्ही 2100 रुपये देऊ शकणार नाही आहेत. तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आदिवासी विभाग असो किंवा मग समाज कल्याण विभाग असो याच्यामध्ये आदिवासी विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, नंतर SC ST OBC विद्यार्थी असतील, यांच्या सगळ्या स्कॉलरशिप आता ठप्प पडणार आहेत. त्यांना त्यांचे पैसे मिळत नाही आहेत. संजय गांधी निराधारचे पैसे लोकांना मिळत नाहीत. इतर सर्व योजना तुम्ही करू शकत नाही आहे आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ शकत नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही डबघायला या लोकांनी आणलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागच्या वर्षी 24-25 या
आर्थिक वर्षामध्ये आदिवासी विभागाला 3240 कोटी रुपये वाढवून दिलेले आहे. त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सरकारनं पहिल्याच अर्थसंकल्पात 46,000 कोटींची आवश्यकता असताना 36,000 कोटींचीच तरतूद केली होती. त्यामुळे आधीच तिजोरीवर ताण आल्यानं सरकारनं आधी सामाजिक न्याय विभाग आणि त्यानंतर आदिवासी विभागाचा निधी वळवलाय. मात्र आतापर्यंत कोणत्या विभागातून किती निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलाय पाहूया. लाडकीसाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी, लाडकीसाठी आदिवासी विभागातून 2 टप्प्यात 1007 कोटी. खरं तर नीती आयोगानं सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी इतर कोणत्याही खात्यात वळवण्यासंदर्भात कठोर नियम बनवले. मात्र या नियमांना पायदळी तुडवत सरकारनं 2 वेळा आदिवासी विभागाच्या निधीला कात्री लावली. आता लाडक्या आदिवासी महिलांसाठीच हा निधी वळवत असल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलेलं आहे. मात्र लाडकीला तुपाशी ठेवताना आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील गरजू उपाशी राहणार नाहीत ना, याची काळजी मायबाप सरकारनं घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान या आरोपांवर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आदिवासी विभागाचा कुठलाही पैसा वळवला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. लाडकींसाठी आदिवासींचा 3ऱ्यांदा निधी वळवल्याचा आरोप होतोय. त्यावर अजित पवारांनी योग्य निर्णय घेतलाय. आदिवासींसाठी बजेटमध्ये योग्य तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल. जवळजवळ 2.25 पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे. त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही. ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं. अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो. आता एकनाथ खडसेंच्या गौप्यस्फोटाकडे. राष्ट्रवादीतून अजितदादा पवार यांचा गट वेगळा झाल्यानंतर मला देखील ऑफर होती, पण आपण शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय आणि त्यांना नकार दिला, असं गौप्यस्फोट आमदार एकनाथ खडसेंनी केलाय. मिटकरींच्या माध्यमातून ही ऑफर देण्यात आली होती, पण आजही शरद पवारांसोबत आहे आणि उद्याही त्यांच्यासोबत राहणार असल्याचं खडसेंनी म्हटलेलं आहे. अजितदादाकडे येण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस शरद पवार साहेबांकडून अजितदादाकडे वेगळा झाला त्या कालखंडामध्ये मला आपले आमदार मिटकरी साहेब वगैरे यांच्या माध्यमातून ऑफर आली होती की तुम्ही अजितदादा गटामध्ये या. परंतु त्या कालखंडामध्ये मी शरद पवार साहेबांची साथ सोडणार नाही असं त्यांना सांगितलं होतं आणि विनंती केली होती की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहणार आहे आणि आजही मी शरद पवार साहेबांबरोबर आहे. उद्या मी शरद पवार साहेबांकडेच राहण्याचा प्रयत्न. खडसेंच्या गौप्यस्फोटानंतर पुढची बातमी आता राऊतांनी केलेल्या मोठ्या दाव्याची. छगन भुजबळांच्या मंत्रिपदावरून खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय. भुजबळांच्या मंत्रिपदाचे आदेश दिल्लीतून आलेत. अजितदादांना न विचारताच भुजबळांना मंत्रिपद दिल्याचा दावा राऊतांनी केला. अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये, म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला. अजित पवारांना झोप पण लागत नसेल या घटनेमुळे की जे पक्षाचे नेते आहेत, प्रमुख आहेत अजित पवार, त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे, अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात. खासदार राऊतांच्या दाव्यानंतर आता पुढची बातमी आहे फडणवीसांनी केलेल्या कौतुकाची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक शरद पवारांची स्तुती केली, त्याचं कौतुक केलंय. फडणवीसांनी शरद पवारांबाबत अनेक गोष्टी आवडतात असं सांगितलंय. तर संजय राऊतांनी यावरून फडणवीसांवर निशाणा साधलाय. कौतुकासाठी दिल्लीची परवानगी घेतली असेल असं राऊतांनी टोला लगावलाय. I admire many things.
और बहुत सी ऐसी चीज़ें कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने, ऐसा भी मुझे लगता है। बट एक चीज़ जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी। देखिए, पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है, चाहे हारे चाहे जीते, किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते हैं। एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है। तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है। सन्मान्य शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य त्याचं कौतुक केलंय आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। नुसतं कौतुक करून चालणार नाही। परिश्रम, सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतली पाहिजे। पुढची बातमी आता राऊतांनी शिरसाटांवर केलेल्या गंभीर आरोपाची। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचं संभाजीनगरात 67 कोटींचं आलिशान हॉटेल असल्याचा आरोप खासदार राऊतांनी केलाय। एवढं आलिशान हॉटेल घेण्यासाठी मंत्री शिरसाट यांच्याकडे पैसे आले कुठून? अमित शहानी दिले की शिंदेनी पैसे दिले असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय। यावर संजय शिरसाटांनी देखील राऊतांचे आरोप फेटाळले आणि त्यांना प्रत्युत्तर दिलंय। एक मंत्र्यांचा मुलगा त्याचा काही आगापिछा नाही, 67 कोटी रुपयाला संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते। या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेनी पैसे दिले की अमित शहानी दिले? प्रश्न असा आहे की हे पैसे आले कुठून? अचानक कुठून आले? जमिनीतून झाडं उगवली यांच्या संभाजीनगरला? आणि मंत्री कुठल्या खात्याचे? तर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस। आमचा मुलगा 67 कोटीला एक हॉटेल विकत घेऊ शकतो, हा या राज्यातला सोशल जस्टिस आहे। तो ये जो प्रॉपर्टी है उसमें मेरा बेटा और 4-5 लोग मिलके इन्होंने ये प्रॉपर्टी लेने की कोशिश की। पहला जो पड़ाव जो रहता है वो पैसे डिपॉजिट करने का रहता है, जो कुछ 2% 5% रकम रहती है। उसके बाद बोली होने के बाद जब मिलता है, अगर उनको मिला है तो 25% रकम में 30 दिनों में उतारने के जानबूझ के बदनाम कैसा किया जाएगा। मैंने बहुत बड़ा भ्रष्टाचार निकाला है और इनको अमित शाह साहब ने पैसे दिए या एकनाथ शिंदे साहब ने पैसे दिए। ये जो बकवास वाली बातें करते हैं इसकी कोई मायने नहीं है, ना इसका कुछ वजूद नहीं। पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमधूनच आहे। उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत। आरोपी सापडल्यानंतर देखील दरोडा कुणी घडून आणला, दरोड्यामध्ये लुटलेलं सोनं आणि पैशांची रक्कम नेमकी कुठे गेली याचं गौड बंगाल कायम आहे। लड्डा यांच्या घरातून 550 तोळं सोनं लंपास झालं, मात्र त्यापैकी केवळ 20 तोळं सोनं परत मिळालं। तर उरलेलं सोनं नक्की कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे असं सांगितलं जातंय। त्यामुळे पोलिसांचा तपास असा कुठून सुरू आहे आणि तो कधी संपणार असा प्रश्न उपस्थित झालाय। पुढच्या बातमीकडे छत्रपती संभाजीनगरचा लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या सगळ्या फायलींची आता सखोल चौकशी होणार आहे। खिरोळकरच्या काळातील 88 प्रकरणं संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहेत। चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमलेली आहे। वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी 5 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांना अटक झाली। खिरोळकरच्या घरातून 67,45,308 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे। महसूल विभागातून जे काही प्रकरणं मागील वर्षभरामध्ये झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याकरता ती सर्व प्रकरणं नियमानुरूप झालीत का, त्याच्यामध्ये शासनाचा काही महसूल बुडाला आहे का, काही अनियमितता झाली आहे का, हे सर्व तपासण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। ती समिती सर्व प्रकरणं तपासतील आणि त्यामध्ये जर काही अनियमितता झाली असेल तर त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल। लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्यानंतर पुढची बातमी आहे लाचखोर डॉक्टरची। बातमी पुण्यातून। रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणात अजय तावरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तावरेला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। किडनी रॅकेट प्रकरणाच्या तपासासाठी तावरेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून
येरवड्याच्या न्यायालयीन कोठडीत आहे. तावरेला यापूर्वी देखील तो ससूनमध्ये असताना देखील त्याची अनेक कामं संशयाच्या भोवऱ्यात होती. बघा हे नेमकं प्रकरण काय आपण पाहूया. अजय तावरेची किडनी प्रत्यारोपणात मुख्य भूमिका. तावरेला किडनी रॅकेट प्रकरणात सहआरोपी करणार. किडनी देणारे आणि किडनी घेणारे बनावट असल्याची या सरकारी डॉक्टर तावरेला माहिती होती. अजय तावरेनंच त्यांच्या मुलाखती घेतल्याचा आरोप होतोय. बनावट कागदपत्रांना मान्यता दिल्याचा आरोप आहे. आता वळा पुढच्या बातमीकडे. स्वस्तात मिळणाऱ्या टोमॅटो मागील भयानक वास्तव आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत. सडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीला आणला जात असल्याचं प्रकरण सगळं समोर आलेलं आहे. घटना समोर आलेली आहे. नवी मुंबईतली एक धक्कादायक बातमी आहे. नवी मुंबईतलं कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. तो समोर आला आहे. पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात फेकण्यात आला होता. मात्र एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि हेच सडलेले टोमॅटो पावभाजी आणि सँडविचमध्ये वापरले जातात. तसंच किरकोळ बाजारात स्वस्तात विकले जातात. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जातो. या प्रकाराकडे आता बाजार समिती आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे तुम्ही बाहेर काही खाताना किंवा किरकोळ बाजारात देखील भाजी विकत घेताना सतर्कता बाळगा. काळजीपूर्वक खरेदी करा. तुम्ही खाताय ते टोमॅटो सडके असू शकतात. चक्क फेकलेले हे टोमॅटो आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि तेच नंतर किरकोळ बाजारात विक्रीला आणले जात आहेत. पुढची बातमी आता नाशिकमधून. मद्यधुंद टवाळखोरांनी दुकानावर आणि घरावर कोयत्यानं वार केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. टवाळखोर तरुणांनी दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केल्याचं समोर आलंय. नाशिक शहरातील ही घटना आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या टवाळखोरांनी घरांवर कोयत्यानं वार केले. आपली दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. आता पोलीस काय कारवाई करतात ते बघणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे जालन्यात एका व्यक्तीला घरातून फरफटत ओढून अमानुष मारहाण झालेली आहे. एका टोळक्याकडून लाठ्या काठ्यांनी या व्यक्तीला मारहाण झालेली आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगीच्या पाथरवाला गावातली घटना आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. बाई 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 भरूच बाई बाई ए मम्मी तू इकडे होय. बाई 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 भरूच. जालन्यानंतर आता जालन्याच्या शेजारच्या संभाजीनगर शहरातून एक गुन्ह्याची बातमी आहे. संभाजीनगरच्या तिसगावात गॅरेजची तोडफोड करून 4 कामगारांना जबर मारहाण झालेली आहे. कामगार जेवण करत होते त्याचवेळी चारचाकीचे लवकर काम करून द्या असं आरोपी बोलत होते. त्यावेळी कामगारांनी थोडं थांबा असं म्हणताच आरोपींनी मारहाण करायला सुरुवात केली. यात 4 कामगार जखमी झालेत. ही सगळी घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. संभाजीनगरच्या तिसपुला चौफुलीवरची ही घटना आहे. बातमी नांदेडमधून. रेल्वे ट्रॅकवर ट्रॅक्टर पलटी झालाय. नांदेडच्या मुदखेड रेल्वे स्टेशन इथं ही घटना घडलेली आहे. मुदखेड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आलं होतं. दुरुस्तीच्या कामाचं साहित्य घेऊन जाणारा ट्रॅक्टर रेल्वे ट्रॅकवर पलटी झाला. सुदैवानं ट्रॅकवर कुठली रेल्वे आली नसल्यानं मोठा अनर्थ टळला. पुढच्या अपघाताची बातमी आहे संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अपघात झालेला आहे. भीषण अपघात आहे. भरधाव कारनं बाईक स्वाराला उडवलं आणि त्यानंतर अगदी निर्दयी हा कार चालक तिथून फरार झालाय. भरधाव वेगानं आलेल्या कारनं जोरात धडक दिल्यानं बाईक स्वार जखमी झाला. ही बाईक इलेक्ट्रिक पोलला जाऊन आदळली आणि मोठा स्फोट होऊन बाईकला आग देखील लागली. या अपघातात बाईक स्वार गंभीर जखमी झालाय. तरी देखील कार चालक तिथून थांबला नाही. तिथून तो फरार झाला. आता कार चालक पळून जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे.